नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पितृपक्षाबद्दलच एक आणखी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे पाटवडी किंवा त्याला थापीव वडी असे देखील म्हणतात। पितृपक्षात नैवेद्यासाठी ही पाटवडी आवर्जून केली जाते। हाताला चटके न लागता, पिठामध्ये अजिबात गुठळ्या न होऊ देता पाण्याचे व्यवस्थित प्रमाण हे सगळे टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करताना समोरील घंटीचे बटन नक्की दाबा। चला तर मग लवकरच पाटवडी किंवा थापीव वडी या पितृपक्ष रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पाटवडीसाठी एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 चमचा धने, थोडंसं जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सर्व वाटण्यासाठी घेतलेले पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। मिरचीचे अशा प्रकारे मी थोडे तुकडे करून घेते, त्यासोबतच कोथिंबीर, अशामुळे मिरच्या लवकर बारीक होतात। हे बघा, अशा प्रकारे जाडसर वाटण मी या मिक्सरमधून या पदार्थांचं करून घेतलेलं आहे। गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे ठेवून थोडीशी मोहरी तळतळल्यानंतर जिरे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण या तेलामध्ये फ्राय करून घेते। पाटवडी बनवण्यासाठी तेलाचा वापर हा कमीच करावा। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवर मी हे वाटण अशा प्रकारे तेलामध्ये छान परतून घेते। मिरचीचं वाटण तेलामध्ये खरपूस असं भाजून झालेलं आहे। आता त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते। हळद देखील चमच्याने छान परतून घेते। त्यानंतर मी इथे 2 वाट्या पाणी यामध्ये घेत आहे। पाटवडी तयार करताना पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं की वड्या अगदी छान बनतात। पाणी टाकून झाल्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून या पाण्याला छान उकळी येऊ देऊया। तर आता आपण पाटवडी बनवण्यासाठी बेसन पिठाचं प्रमाण बघूया। मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बेसन पीठ चाळणीने छान आपण चाळून घेऊया, म्हणजेच पाटवडी तयार करताना गुठळ्या होणार नाहीत। पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण खूप परफेक्ट असायला हवं, तरच पाटवडी छान येते। तर मी इथे 1 वाटी बेसन पिठासाठी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। पाटवडीमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून हे बेसन पीठ आपण आधीच पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेऊया। फोडणीच्या पाण्यामध्ये हे बेसन पीठ अलगद सोडता येईल एवढं पातळ हे बेसन पीठ करून घ्यावं। हे बघा, फोडणीला छान उकळी आलेली आहे। त्यामध्ये अशा प्रकारे हे भिजवलेलं बेसनाचं पीठ मी टाकून घेते आणि एखाद्या चमच्याने फिरवून घेते। बेसन पीठ टाकल्यानंतर लगेच चमच्याने व्यवस्थित मिक्स करा, कारण हे बेसन खूप लवकर घट्ट होऊन येतं आणि याच वेळी गुठळ्या होण्याची शक्यता असते। मस्त असं चमच्याने सर्व बाजूंनी हे बेसन पीठ फोडणीमध्ये मिक्स करून घ्यावं। छान मिक्स झाल्यानंतर हे जे मिश्रण तयार झालेलं आहे हे आता आपण झाकण ठेवूया, म्हणजेच वाफेमुळे हे छान शिजून येईल। आता आपण वडी तयार करण्यासाठी तयारी करूया। तर ज्या ताटामध्ये आपण वडी तयार करणार आहोत त्या ताटाला अशा प्रकारे तेल लावून घ्यावं। हे बघा, 2 ते 3 मिनिटांमध्ये हे मिश्रण छान शिजून आलेलं आहे। आता आपण याची वडी तयार करायला घेऊया। चमच्याच्या सहाय्याने कढईतील हे सर्व शिजलेलं बेसन पिठाचं मिश्रण अशा प्रकारे ताटामध्ये चमच्याने थापून घेऊया, म्हणजेच हाताला चटके लागणार नाहीत। हे बघा, हे बेसनाचं मिश्रण खूपच गरम असतं, त्यामुळे चटके खूप लागतात। तर अशा प्रकारे चमच्याने हे सर्व ताटामध्ये मिक्स करून पसरवून घ्या। बेसनाचं मिश्रण हे गरम गरम असतानाच त्यावरती आणखी चवीसाठी थोडेसे तीळ सर्व ताटामध्ये मी अशा प्रकारे पसरवून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे थोडासा ओवा देखील आणि हिरवीगार कोथिंबीर
आता हे सर्व पदार्थ टाकून झाल्यानंतर ही पाटवडी आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। थंड झाल्यावर छान अशा पाटवडीच्या वड्या तयार होतात। हे बघा, आता ही पाटवडी छान थंड झालेली आहे। तर मी डायमंड आकाराच्या वड्या आता एखाद्या चाकूच्या सहाय्याने टाकून घेते। एक वडी आपण काढून बघूया। हे बघा, अगदी अलगद ही वडी निघत आहे, ताटाला अजिबात चिकटलेली नाही। जाडी देखील छान आलेली आहे आणि खूप लवकर तुटत देखील नाही। बेसन व्यवस्थित शिजलं की वडी देखील खूप छान येते आणि पाण्याचं आणि बेसन पिठाचं प्रमाण देखील व्यवस्थित ठेवा। अगदी अशीच वडी तुमची देखील तयार होईल। तर आजची रेसिपी आवडली असेल तर या प्रमाणामध्ये, या पद्धतीने तुम्ही ही पाटवडीची रेसिपी नक्की तयार करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन